नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज मी 10वीची घटकशास्त्रासाठी जो सिलॅबस आहे त्याच्यामधला इम्पॉर्टन्स घेणार आहे. ॲक्च्युली इतका जर अभ्यास केला जे मी ज्याच्यात 7 प्रकारचे क्वेश्चन दिले तेवढ्या प्रकारचे जर क्वेश्चन तुम्हाला जमले एक आठवडाभरामध्ये क्लिअर होऊन जातील. म्हणजे ज्यांची घटक चाचणी झाली नाही त्या लोकांचा अभ्यास होऊन जाईल. इतका अवघड नाही आहे, इझी आहे, समजून येईल पटकन. तर इम्पॉर्टन्स सांगते मी आता. पहिलं प्रकरण आहे त्याच्यामधलं एकरेषीय सामायिक समीकरणे. म्हणून त्याच्यामधलं पहिला प्रश्न जर एक सामायिक समीकरणे सोडवला, दुसरा क्रेमरचा रूल आणि तिसरा निश्चयाङ्क, ह्या 3 प्रकारचे जर क्वेश्चन तुम्ही केले तर पहिलं प्रकरण तुमचं कंप्लीट होऊन जाईल. आणि दुसरं प्रकरण आहे त्याच्यामधलं जर केची किंमत शोधा, अवयव काढा, सूत्राचा वापर करून किंमत काढा आणि विवेचक काढा, हे जर केलं तर दुसरं पण प्रकरण कंप्लीट होऊन जाईल. तर काय करू नका हे सांगायचं ठरलं तर 1.2 करू नका. कारण का आता तो आलेख आहे, आलेख आता ह्या वेळेस येणार नाही, आलेखाला मार्क्स जास्त असतात. 1.4, 1.5, 1.5मध्ये शाब्दिक उदाहरणं आहेत, 1.4ची गणित लेंदी आहेत, त्याच्यामुळे त्याचं पण येणार नाही. 1.3 पूर्ण वर्ग पद्धत आहे, ती पण भरपूर म्हणजे जास्त मार्क्सला येईल, 4 ते 5 मार्क्सला. आणि आताच असा सोपे प्रश्न येतील, त्याच्यामुळे त्याचा पण विषय येणार नाही. आणि 2.5मध्ये सुद्धा शाब्दिक उदाहरण आहे, त्याच्यामुळे ते पण येणार नाही. मग ते कधी येईल तर ते सामायिकला येईल, सामायिक पेपरला येईल. तर त्यावेळेस त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आता छोटे छोटे प्रश्न येतील, सोपा अभ्यास असेल तेवढं केलं तर क्लिअर होऊन जाईल. मग रिव्हिजन कशाचं करायचं ते सांगते. 1.1चं करा, 1.2चं करा, 2.1चं करा, 2.2चं करा आणि 2.4चं करा, बस. आणि त्याच्यामध्ये सुद्धा स्टारवाले प्रश्न सोडा, कारण का स्टारवाले प्रश्न साहजिकच आहे, जास्त कन्सेप्टचे असतात, ते हॉट्सचे प्रश्न असतात ते, त्याच्यामुळे ते सुद्धा येण्याचे जास्त चान्सेस नाही आहेत. सो जेवढं सांगितले तेवढं जरी केलं तरी आउट ऑफ मार्क्स मिळतील.